नमस्कार मित्रांनो, एम-पी-एस-सी ग्रुप बी पदासाठी जाहिरात आली होती बघा 2025 मध्ये. तर प्री एक्झाम होणार होती बघा 21 डिसेंबरला. तर काय अपडेट आहे, कधी एक्झाम होणार आहे, तर सर्व डिटेल्स बघूया. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, काय अपडेट आलेले. एम-पी-एस-सी गट ब पदासाठी बघू शकता परीक्षेच्या तारखेमध्ये बदल. तर बघा मित्रांनो, काय अपडेट आहे. तर परीक्षा नियोजनानुसारच सध्या महाराष्ट्रात प्रश्नाच्या तयारीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून त्यानंतर आयोगाचे अधिकारी आणि सदस्याची बैठक घेऊन याबाबत निर्णय जाहीर केला जाणार आहे. परीक्षा नियोजनात कोणतेही अडचण येणार नसल्याने दिसून आल्यास ही परीक्षा वेळापत्रकानुसार 21 डिसेंबरलाच होऊ शकते. तर बघा मित्रांनो, काय हेडलाईन आहे. जर काही अडचणी आली नाही तर 21 डिसेंबरलाच एक्झाम होणार आहे मित्रांनो. खाली बघा काय अपडेट आहे. बघा, मतमोजणीमुळे एम-पी-एस-सी कडून चाचपणी. बघू शकता, राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला होणार असून त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा एम-पी-एस-सी गट ब नॉन गॅझेटेड संयुक्त पूर्व परीक्षा देखील नियोजित आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने या परीक्षेची तारखेत बदल होण्याची शक्यता आहे. बघा पुढे काय अपडेट आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी एम-पी-एस-सी गट ब परीक्षेला बसले आहेत. ही परीक्षा 21 डिसेंबरला राज्यभरातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहे. दरवर्षीचा अनुभव पाहता यावर्षी या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर तयारी करावी लागते. परंतु 21 डिसेंबर रोजी राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक निकाल आहेत. त्यामुळे प्रशासन या कामात व्यग्र असणार आहे. निकालाच्या धामधुमीत उमेदवारांना जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच उमेदवारांच्या मानसिकतेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. तर बघू शकता 3 डिसेंबरला निकाल निकाल जाहीर होणार होतं, परंतु काही न्यायालयीन खटल्यामुळे 24 नगर परिषदा आणि 154 सदस्याच्या निवडणुका 20 डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडल्या. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या नवीन सूचनेनुसार सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींना निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्यात आला आहे. बघू शकता, नगरपंचायतीचा निकाल कधी आहे? 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. राज्यातील 15 जिल्ह्याच्या ठिकाणी नगरपालिका आहे. त्यामुळे या ठिकाणी परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्राची व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, कर्मचारी उपलब्ध आणि वाहतूक यावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. बघू शकता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पॉईंट बघू शकता. काय आहे बघा, तर परीक्षा नियोजनानुसारच. बघा मित्रांनो, एम-पी-एस-सी कडून काय सांगण्यात आलेलं आहे. जर काही अडचणी नाही आल्या तर परीक्षा जी एक्झाम होणार आहे 21 डिसेंबरलाच होणार आहे मित्रांनो. तर शक्यता आहे जर काही टेक्निकल काही जर अडचणी आल्या तर चेंजेस होऊ शकतात मित्रांनो. पण जास्त दिवस होणार नाही. शक्यतो 10 ते 15 दिवस होऊ शकते एक्झाम, किंवा 15-20 दिवस मागे-पुढे होऊ शकतात. पण शक्यता मित्रांनो तसंच चान्सेस नाही आहे, कारण की एम-पी-एस-सी कडून चाचपणी चालू आहे सध्या. तर 21 डिसेंबरलाच होऊ शकते एक्झाम. तर असं एम-पी-एस-सी कडून सांगण्यात आलेलं आहे. पण अजून कन्फर्म नाही आहे. ज्यावेळेस जर काही टेक्निकल इश्यू असेल तर अजून 4-5 दिवसामध्ये एक्झाम मागे-पुढे होऊ शकते मित्रांनो. पण जे एम-पी-एस-सीची तयारी करणारे विद्यार्थी त्यांनी कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा. जेणेकरून एक्झाम कधी होऊ द्या किंवा 21 डिसेंबरला झाली तर चांगलीच आहे. आणि जर थोडेफार दिवस अजून वाढलेत किंवा काही दिवस तुम्हाला कालावधी भेटला तर तुम्हाला परत चान्सेस भेटणार आहे की थोडंफार अभ्यासाची करण्यासाठी तुम्हाला टाईम भेटेल. पण शक्यता मित्रांनो 21 डिसेंबरला एक्झाम होऊ शकते. नवीन अपडेट येण्यासाठी बघा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.